नुकतीच या परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर शिवरायांचा हा पुतळा आहे। या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सगळे प्रमुख नेते आता दाखल झालेले आहेत। तिथीनुसार आज शिवरायांची जयंती ठिकठिकाणी साजरी केली जाते आणि त्याच अनुषंगानं अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत। या सगळ्या परिसराला आकर्षक अशी फुलांची रोषणाई, आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तिथीनुसार शिवरायांची जयंती आज साजरी केली जाते आणि त्यासाठी शिवरायांच्या या पुतळ्याला अभिवादन केलं जाते। उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय अनिल परब आहेत, अरविंद सावंत आहेत, त्यासोबतच त्यांच्या शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते देखील आहेत। उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवरायांचं पूजन करतील। त्यानंतर महाराजांच्या पुष्प अर्पण करतील। ही सन्माननीय पक्षप्रमुखांना विनंती केली आपण महाराजांच्या चरणाचं पूजन करायचं आहे। कृपया छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 सन्माननीय पक्षप्रमुख शिवाजी महाराजांचा हार आपण बटन दाबून पुष्प अर्पण तर आंतरराष्ट्रीय विमान परिसरातली ही दृश्य आपण विमानतळ परिसरातली दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नेते तिथे दाखल झालेले आहेत आणि राज्यभरात ज्या प्रकारे तिथीनुसार शिवजयंती आज साजरी केली जाते तर उद्धव ठाकरे देखील आज या शिवजयंतीच्या उत्सवात सामील झालेले आहेत। विमानतळ परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळे त्या ठिकाणी मोठा असा भव्य महाराजांचा पुतळा आहे। दरवर्षी या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यासोबतच कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत ठाकरे गटाचे अनेक मुंबईचे आमदार या ठिकाणी उपस्थित असतात। भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम असतो। आता पण आपण जर पाहिलं तर भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। ढोल ताशांचा गजर होतो, एकीकडे दुसरीकडे महाराजांच्या नावाचा जय घोष आणि आता महाराजांना जो तो पुष्पहार घातला जातो, फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी उपस्थित आणि स्वतः उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत। महाराजांना ते अभिवादन करत आहेत। त्यासोबतच आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब, आमदार सचिन आहेत, त्यासोबतच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे भव्य असं आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं हे वातावरण संपूर्णतः भगवमय झालेले, संपूर्ण परिसरात भगवे झेंडे जे रोवण्यात आलेले। त्यामुळे आपण आज ज्यावेळेस पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवास करू त्यावेळेस वातावरण पूर्णतः भगवं पाहायला मिळतं, कारण की प्रत्येक रस्त्याच्या दुभाजकाला भगवा झेंडा लावलेला आपल्याला पाहायला मिळते। विमानतळाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सगळे भगवे झेंडे लावण्यात आलेले आणि जोरदार महाराजांच्या नावाचा जयघोष या ठिकाणी होतोय। मोठा असा हार जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालण्यात आलेला आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जे ते महाराजांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे भगवा गुलाल असेल सोबतच सगळ्यांनी भगवे फेटे घातले। त्यामुळे महाराजांबद्दलचं प्रेम आता सगळेच मंडळी महाराष्ट्रभर दाखवताना, साजरी करताना पाहायला मिळतात। या तिथीनुसारच्या जयंतीनिमित्त त्याच पार्श्वभूमीवर आता
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ज्या ठिकाणी आणखी वेगवेगळ्या कार्यक्रमात केलेले ध्वज जो आहे भगवा ध्वज फडकवला जातो. सतत भगवा ध्वज जो आहे तो नाचवला जातो महाराजांच्या समुद्रासोबत. जोरदार ढोल ताशाचा गजर या ठिकाणी होतो. गजर इकडे गलबी पताका आणि सन्माननीय पक्षप्रमुख या ठिकाणी फोटो घेतोय. सर्व शिवसेनेचे नेते या ठिकाणी फोटो घेतोय. बाकीच्यांनी सर्वांनी बाजूला व्हायचंय. 2 मिनिटं तो एक फोटो घ्या. बाकीच्यांनी सर्वांनी बाजूला व्हायचंय. तरफ साहेब, सावंत साहेब, संजयजी कदम. या ठिकाणी कृपया जरा बाजूला व्हायचं. सर्वांनी बाजूला व्हायचं. कृपया बाजूला व्हायचं. या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुखांचा सत्कार करण्यात येत आहे. मी संजय कदम, सावंत साहेब, परब साहेब यांच्याकडे आपण सन्माननीय पक्षप्रमुख शाल घालून या ठिकाणी पक्षप्रमुखांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. आज तिथीनुसार शिवरायांची जयंती साजरी केली जाते आणि विमानतळ परिसरामधल्या छत्रपती शिवरायांच्या या मोठ्या पुतळ्याला अभिवादन आता उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. शिवरायांना मानवंदना दिलेली आहे. त्यासोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. शिवरायांच्या या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे. आज तिथीनुसार ठिकठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही शिवजयंतीचा हा उत्सव आता साजरा केला जातोय. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत. आपण पाहतोय खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, त्यासोबतच सचिन अहिरही उपस्थित आहेत. आज दादरमध्ये देखील अशा स्वरूपानं उत्सव साजरा केला जाणार आहे. मनसेकडून राज ठाकरे शिवाजी पार्कामधल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काही वेळातच दाखल होतील. तर उद्धव ठाकरेंकडून विमानतळ परिसरामधल्या या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातंय. या परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. शिवजयंतीचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसैनिकांना आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं तर शिवजयंतीचा आपण हा उत्सव पाहतोय. यानंतरचे पुढचे महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत प्रज्ञासोबत. धन्यवाद माधवी. आणि सध्या आपण दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे हे तिथे पोहोचलेले आहेत आणि पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुख आजच्या या शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित द्याल. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भोळे. या ठिकाणी मी हे पालखीताल कोण सोबती मावळे सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल बाजूला व्हायचं. सत्रेवर गर्दी शाहिरी ललकार शिवाजी महाराज जय 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 शाजीची जाऊच रत्न शिवबाग माय ग ग ग छत्रपती शिवाजी महाराज की. अर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरल ग ग ग नंग्या तलवारीचं पाट नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव
दडले शिवराई होन ग उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवच्या जवळच्या नावाने आणि या दृश्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा. मुंग्या येत होत्या, घाम येत होता, जोर बैठका पायाला